सरकारची लाडकी बहीण योजना आर्थिक अडचणीत सापडली, काय सांगा? सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही. इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो. ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे, एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे. ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत. फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत, अब्यूज ऑफ पॉवर. विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर्स केले जात आहेत, मारहाण केली जाते आहे आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देतं. मला एक करेक्शन करायचं आहे सुरवसेजी, तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात, अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय. विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं. अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल. विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही आहे. मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे. मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईन्सची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू करा. पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो. जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात 10 वर्षांनी निवडून दिला आहे. लोकांनी विश्वास दिलेला, तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही. काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल, जर सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरल्याचं दिसून येत आहे आणि अजून काँग्रेसला जिल्हाध्यक्षपद मिळेना झालेलं आहे कोणालाही. तर नेमकं काय माननीय राहुल गांधीजी, लीडर ऑफ ऑपोजिशननी पार्लमेंटमध्ये त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचच्या डिस्कशनवर महाराष्ट्रासमोर, देशासमोर महाराष्ट्रात झालेली स्थिती, 4 महिन्यात किती मतदार वाढले, कोणत्या पद्धतीत इलेक्शन कमिशन अजूनपर्यंत, हे भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीची राहुलजी, सुप्रियाताई सुळे, संजय राऊतजींची पत्रकार परिषद होऊन सुद्धा आज 20 दिवस होत आहेत, अजूनही ECIने आम्हाला ती यादी दिली नाही आहे. आणि 70 लाख मतदार 4 महिन्यात वाढतात, जे 4 वर्षात पण वाढू शकले नाही आणि आम्हाला त्याची यादी मिळाली नाही. ह्याच्यावरून कळतं की ते 100% काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि ती निवडणूक ही EVMच्या हॅकिंगमुळे ह्या लोकांनी जिंकली आहे. ते खरं जन्मत नव्हतं. भारत पाकिस्तान मॅच झाली परवा आणि त्यानंतर काही सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये काही लोकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या असा आरोप करण्यात आला. त्यांची ज्या झोपड्या आहेत त्या JCBच्या सहाय्यानं काढून टाकण्यात आल्या. म्हणजे UPमध्ये जे बुलडोजर राम मानला जात होता ते कुठेतरी महाराष्ट्रात येत आहे का आणि ते घोषणाबाजी आहे दोन्हीकडे तुम्ही कशा पद्धतीने? मला अभिमान आहे खरं तर भारत जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा. असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही विषय आहेत ते. बुलडोजर राज्यामध्ये थेट झोपड्या त्यांचं घर उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं. बुलडोजर, अनधिकृत अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही त्याच्यामागे पण सरकारचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. त्यांची कागदपत्र काय, ते नेमकं कोणत्या कारणामुळे, मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर लक्ष. भिवंडीतील एका कार्यक्रमामध्ये हिरवी सापं जास्त वळवळते अशा पद्धतीचं बघतो. मला असं वाटतं जे ते बोलले आणि त्यांना जास्त महत्त्व मला ह्या अतिशय
महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला द्यायचा नाही आहे. इतपर्यंत तलावाचा जर विकास केला तर अधिकाधिक प्रमाणात चांगलं पाणी तिथं मिळू शकेल असं म्हणणं येते. अनेकांच्यावर अभ्यासकांनी सुद्धा आपली मतं नोंदवली होती की इतपर्यंत तलाव जर व्यवस्थित करण्यात आला तर तेच पाणी तर पिण्यासाठी वापरतील. नक्कीच, आणि त्यावर पण जसं मी म्हणाली येणाऱ्या दिवसात महिन्यात आम्ही काम करू. पण पाणंद रस्त्याचा खूप चांगला विषय मांडला होता राज्य सरकारचा जो महत्त्वाचा आहे, ज्यावर शेतीतली बरेच पाणंद रस्त्याची कामं थांबली. त्या संदर्भात गव्हर्नमेंटकडून काय ॲक्शन झाली होती? मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी निषेध केलेला. मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर 13, 2024 सरकारने एक अतिशय भयानक, आणि मला खंत वाटते की तुम्ही ह्याबद्दल काय बोलत का नाही आहात ते, सरकारने अतिशय भयानक GR काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी. आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यान रस्त्याचं काम, ओढे, रस्ते, नदी नाले, गटर्स ह्याची कामं चालू नाही आहेत. कारण का हे सरकारने अतिशय भयानक GR काढलं, कारण का ते म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत. आज तुम्ही बघता PMGSY महत्त्वाची रस्ते, पण गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत, गावाशी जोडणारी रस्ते नाही आहेत. सगळी कामं ठप्प पडले आहेत गेले काही महिने, आणि ते GR अजूनही रिट्रॅक्ट करत नाही. त्या GRवर अजूनही स्थगिती मिळाली नाही आहे. हे इतकी वाईट गोष्ट आहे. ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. ते GR ताबडतोब रद्द झालं पाहिजे, त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये ह्यावर बोलले. प्रदेश अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी एक संकेत दिले होते की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदं दिली जातील आणि शहर जिल्ह्याची कार्यकारिणी देखील नव्याने केली जाईल. ती प्रक्रिया कधीपासून आणि केव्हापासून सुरू होईल? आता आमच्या मीटिंग सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटत आहेत आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती. त्याच्यामध्ये अजून एक ओळ होती. ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे, ज्यांच्या मागे जनता आहे. ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील अशी त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल दिलेली, आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसतील. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळते आणि अश्लील भाषेत देखील शिवीगाळ होते. खरं तर छावा चित्रपटावरून इंद्रजित देशमुख जे आहेत ते ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्या व्यक्तीकडून करण्यात येतो आणि जीवे मारण्याची धमकी देते इतिहास अभ्यास. बघा, हे सरकार आल्यापासून आपल्या देशात, आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत. बवाल त्याच्यावरच होतोय. जी खरी कामं आहे, जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाही आहे, काही कामं होत नाही. ती शोकांतिका आहे. आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता आपण ऑलरेडी मागेच चाललो आहे. खरं तर तसं बघितलं तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. हे आम्हीच करू शकतो. आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत. ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद पुन्हा वाढताना दिसतोय. कर्नाटकात आपल्या एसटी अडवल्या जात आहेत, महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या एसटी अडवल्या जात आहेत. याकडे कसं पाहता? कशाबद्दल वाद जो बेळगावमध्ये एसटी नाही, त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेलच. आता काही ठिकाणी इगोच मध्ये येतात. देशामध्ये वाढती बेकारी आहे, महागाई आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदी हे व्यक्तीच्या जाडपणावर भाष्य करतात. मूळ प्रश्नाला बदल देण्याचा या प्रयत्न दिसतोय. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे आणि हे तुम्ही या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्याबद्दल पात्रेजी तुमचे मनापासून अभिनंदन करते. जे महत्त्वाचे गोष्टी आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, इकॉनॉमी सर्वेमध्ये ऑन रेकॉर्ड ते म्हणालेत की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वाह करतायत. इतकं खोटं रेटून बोलत आहेत लोकांसमोर. एवढी ते म्हणाले की जर 2027ला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आत्ता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे. आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे प्रॉब्लेम्स भारतात असताना हे भलतीकडेच काहीतरी घेऊन चाललेत. पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो.
त्यांना रिसीव्ह करायला लोक जात नाही. तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते, म्हणतात वैयक्तिक विषय. ट्रम्पच्या हातात आपण कठपुतली असासारखं वागतोय. आपलीच लोक हातकड्या घालून परत येत आहेत, त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाही आहे. अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटर्समध्ये आहेत अमेरिकेत. सोलापुरातच एक आईवडिलांचा विषय, त्यांचा मुलगा 3 महिने नो कॉन्टॅक्ट. ते रडत माझ्याकडे आले. मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्सकडे घेऊन गेली, कारण का मी त्या कमिटीत आहे. आणि तो ते दुसरं प्लेन जेव्हा आलं त्याच्यात तो आला. पण असे अनेक लोक आहेत जे अजूनही तिकडे, त्यांना जिकडे मुजरिमांना टॉर्चर करतात ते तिथे नेलं जात आहे भारतीयांना, आणि आपण काहीच बोलत नाही. काही दिवसापूर्वी पंतप्रधान असं म्हणतो की माझा जन्म जैविक नाही, बायोलॉजिकल जन्म नाही आहे, आणि त्याला तारांबळ आणि साहित्य सगळं मंचावर उत्तर दिलंय. त्याने असं काही म्हणत नाही. या जैविक अजैविक बायोलॉजिकल या सगळ्या आता काय म्हणजे हसावं का रडावं तेच कळत नाही. पण अजूनही लोकशाही आहे म्हणून त्यांच्या विरोधात, आणि त्याला उत्तर तरी लोक देऊ शकतात. ते अजून किती दिवस चालेल ही पण मनात, हा पण प्रश्न आहे. पण जोपर्यंत काँग्रेस आहे, जोपर्यंत लोकशाही आहे, जोपर्यंत गांधींचे विचार ह्या देशात आहेत, जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार ह्या देशात आहेत, तोपर्यंत पंतप्रधानांच्या भाष्याच्या विरोधात आणि ते जे लोकांच्या भावनेसोबत खेळ खेळतायत त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार, आणि ही लढाई आपण सगळे मिळून जिंकणार. धन्यवाद. जय हिंद. 1992ला सोलापूरची हद्दवाढ झाली, 1992ला हद्दवाढ झाली, जवळपास 30-35 वर्ष. तो डीपी प्लॅन पण अतिशय तो डीपी प्लॅन पण अतिशय चुकीचा आहे. कॉपी पेस्ट करण्यात आला आहे. इथे प्रशासक आहे, कॉर्पोरेशन कमिशनर नसल्या कारण हे सगळं आपल्याला भोगावं, नागरिकांना भोगावं लागतं आहे. आम्ही डीपी प्लॅन दुरुस्त झाला पाहिजे, सगळ्या नागरिकांकडून सजेशन्स घेण्याचा प्रयास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तो डीपी प्लॅन बदललाच पाहिजे. हद्दवाढी पूर्णपणे पाण्याचं नियोजन, रस्त्याचं आणि नगरोथांच्या माध्यमातून ड्रेनेजचं पण नियोजन झालं पाहिजे. ह्यासाठी आम्ही काम करणार आहोत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।